या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापुर वेस्ट, सोलापुर। जय हिंद दर्शकों, आप देख रहे हैं लोक प्रधान न्यूज चैनल। मैं आपके साथ मैनुद्दीन नदाब। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की शिवसेना सोलापुर शहर में दो गुटों में दिखती नजर आ रही है। जी हां, ऐसे ही कुछ तस्वीरें आज मीडिया के कैमरों में कैद हो गई। राजनीति में अंदरूनी गुट मतलब आम बात है, लेकिन कभी कभी ये तस्वीरें मीडिया के कैमरों में कैद हो जाती है। आज कुछ ऐसा ही हुआ। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के कार्यकर्ता और नेताओं में सोलापुर शहर में अंदरूनी गुटबाजी देखने मिली। हुआ यूं कि महाराष्ट्र के मंत्री भरत गोगावले आज सोलापुर के दौरे पर थे और इसी बीच वह जिला प्रमुख मनीष काटजे की ऑफिस में मौजूद थे। इसी बीच शहर प्रमुख मनोज शेजवाल उनका सोलापुर शहर के शासकीय रेस्ट हाउस में इंतजार कर रहे थे। आखिर मंत्री जी को रेस्ट हाउस आने में इतना इंतजार क्यों करना पड़ रहा है, ये जानने के लिए शहर प्रमुख मनोज शेजवाल खुद जिला प्रमुख मनीष काटजे के ऑफिस पहुंचे और ऑफिस पहुंच ये जानकारी ली कि आखिर मंत्री जी को रेस्ट हाउस पहुंचने में इतना समय क्यों लग रहा है। जब उन्होंने सवाल पूछा तो मनीष काटजे और मनोज शेजवाल के बीच कुछ अनबन देखने मिली, बहस देखने मिली। ये बहस सीसीटीवी कैमरे में कैद हो चुकी है और यह बहस को लेकर सोलापुर में एक अलग ही तरह की राजनीति हो रही है। बात करें तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की शिवसेना में कार्यकर्ता और नेताओं में अंदरूनी गुटबाजी देखने मिल रही है। दोनों ने मीडिया से बातचीत करते हुए अपनी अपनी सफाई पेश की है। आइए देखते हैं शहर प्रमुख मनोज शेजवाल और जिला प्रमुख मनीष काटजे ने इस बहस को लेकर मीडिया से बातचीत करते हुए क्या कुछ कहा। आज भरत शेठ गोगावले मंत्री महोदयांचा आज दौरा होता, तर सर्व शिवसैनिक पदाधिकारी 7 रस्ते येथे शासकीय विश्रामगृहाला जमा झाले होते। आम्हाला साहेब अपेक्षित होते तिकडे यायला, आम्ही वाट बघत होतो। 11:30 पासून आम्ही 1:30 पर्यंत आम्ही वाट बघतो इथं, पण केवळ मनीष काटजे हा ग्रामीणचा जिल्हा प्रमुख, त्याने कार्यकर्त्यांची भेट न व्हावी किंवा कार्यकर्त्यांचे संवाद न व्हावा, कार्यकर्ते याच्याबद्दल सांगतील ह्या भीतीने त्या कार्यक्रमाला मंत्री महोदय न पोचावेत याच्यासाठी त्याच्या स्वतःच्या कार्यालयात काही लोकांना बोलवून विनाकारण तिथं बसवून साहेबांचा वेळ घालवण्याचं काम त्या ठिकाणी तो करत होता। त्यानंतर 1.5 तास मी त्या ठिकाणी उभा होतो। मी गेलो, साहेबांना सांगितलं की साहेब पदाधिकारी सगळे तिथे उभे आहेत आणि असं 11-11:30 वाजल्यापासून त्या ठिकाणी वाट बघता येते। तर साहेब बोलले हो आपण जाऊ, पण तो विनाकारण साहेबांना परत कशा ना कशा तरी तो अडकून थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता। हा मनीष काटजेचा आजपर्यंतचा सोलापूर जिल्ह्यात कशा पद्धतीने काम करतो, काय करतो हे सगळ्या स्थानिकांना किंवा पदाधिकाऱ्यांना ही माहिती आहे। अख्ख्या सोलापूर शहराला माहिती आहे की मनीष काटजे काय प्रतिमा आहे, बरोबर। मनीष काटजे हा पक्षाच्या नावावर फक्त धंदा करतोय। मंत्री महोदय आले, कुठलेही मंत्री आले की गाडीत बसवायचं, फोटो काढायचं, दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या अधिकाऱ्यांना पाठवायचं आणि अक्षरशः ब्लॅकमेलिंग करतोय। हे आजपर्यंत त्याचं चाललेलं काम आहे, पण आम्ही ठीक आहे दुर्लक्ष केलं आजपर्यंत। ठीक आहे नको जाऊ द्यात, कशाला आज न उद्या लहान आहे, सुधरल। त्याला मी बऱ्याच वेळा सांगितलं की बाबा कामाची पद्धत अशी नाही आहे, तो व्यवस्थित काम कर। पण त्याला वाटतं की पक्ष माझ्या मालकीचा आहे, तो मालक झाल्यासारखा एकंदरीत जिल्ह्यात दाखवतो। हे चुकीचं आहे। पक्षाच्या वाढीसाठी हे घातक आहे। कारण का चांगले लोक आमच्याकडे यायला तयार नाहीत, का नाही आहेत शहरात यायला तयार? केवळ अशा प्रवृत्तीमुळे या ठिकाणी हे लोक चांगले पदाधिकारी किंवा चांगले कार्यकर्ते आपल्याकडे येत नाही आहेत। काय याचं आम्ही वरिष्ठांना पण कळवलं होतं की साहेब याचं ह्या पद्धतीने हा काम करतोय, याला कुठंतरी तुम्ही समज द्या काय। पण आज मी त्या ठिकाणी गेलो असताना हा मला म्हणतो की अजून कार्यकर्त्यांचे फोटो आहेत, हे आहेत, पण तिथं कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, महिला आहेत, या सगळ्या भेटासाठी तुम्हाला थांबले। आज मंत्री आलेले आहेत,
वास्तविक पाहता आज पक्षाची मीटिंग झाली पाहिजे, मंत्री आलेले होते, पक्षाचे नेते आले होते, आज मीटिंग झाली पाहिजे, कार्यकर्त्यांशी संवाद झाला पाहिजे, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. पण तसं काही न लावता कोणालाही दौरा कळून द्यायचा नाही, स्वतःपुरतं ठेवायचं. स्वतः सकाळी मिनिस्टर आले आणि सकाळी स्वतः एकटा गेलेला आहे आणायला. काय पक्षाचा एवढा मोठा मंत्री येतोय, पक्षाचा नेता येतोय आणि एकटा जर तो बाकी पदाधिकाऱ्यांना जर दौरा दिला असता, बोलवला असतं तर सगळेच गेले असते ना. पण हे कुठंतरी पक्ष माझ्या मालकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हा मनीष काळे वारंवार या ठिकाणी करतोय. काय दुसरी गोष्ट, मला हकालपट्टी केली असं मनीष काळेच्या स्टेटमेंटमध्ये बघितलं. मला निलंबन केलेलं होतं. मी निलंबनाची जी कॉपी आहे ती पत्रकारांना दिलेली आहे. काय निलंबन आणि हकालपट्टी याच्यामध्ये फरक मनीष काळेला कळायला पाहिजे. बरोबर आहे, पक्ष काय त्याच्या मालकीचा नाही आहे. ह्या अशा प्रवृत्तीमुळे पक्षाचं नुकसान होतं. पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन हा पक्ष मोठा केला पाहिजे. आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब इतकं काम करतात, 18-18, 20-20 तास काम करतात, कित्येक प्रवेश घेत आहेत, कित्येक प्रवेश घेतात. पण इथं लोक यायला तयार नाही. केवळ ह्या मनीष काळजीमुळे ह्या ठिकाणी लोक नवीन यायला तयार नाही. काय घडलं काय तिथं? तुमच्यावर आरोप केला जातो तुम्ही आरेगावी गच्ची पकडली. नाही, मग मी त्याला फक्त एवढंच बोललो की बाबा रे असं करू नको, तिथं लोक वाट बघतायत. काय गच्ची बिच्ची नाही पकडलेली, काही नाही केलेलं. फक्त त्याला असं हे केलेलं होतं हाताने की तू येडावानी करू नको, काय लोक वाट बघतायत. आणि हे त्याचं डोक्यात काय होतं की त्या कार्यकर्त्यांना भेटू नाही आणि डायरेक्ट नियोजनला मंडळाला घेऊन जाऊन बैठकीला, म्हणजे ह्या कार्यकर्ते असेच बसतील. आज सन्माननीय भरतशेठ गोगावले यांचा गेल्या 2 दिवसाखाली नियोजित दौरा ठरला. त्याप्रमाणे दौरा अतिशय नियोजित सुव्यवस्थितरित्या चालू होता आणि या ठिकाणी नागरिक हे शिवसेना भवन येथे त्यांच्या अडीअडचणी घेऊन सन्माननीय मंत्री महोदय यांना भेटायला आले होते. याच वेळेस बाजार समिती निवडणुकीच्या धर्तीवरती दोन्ही आमदार सुभाष बापू देशमुख आणि विजय मालक देशमुख हे देखील येऊन सन्माननीय पालकमंत्री यांची भेट घेतली. आणि यानंतरचा पुढील दौरा हा प्रशासकीय जे आपले नियोजन भवन बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे, त्या ठिकाणी भरतशेठ हे तिथून पुढे जाणार होते. टाईमशीर व्यवस्थितरित्या हा दौरा हा चालू असताना काही समाजातून, काही पक्षातून ज्यांची हकालपट्टी झाली आहे, ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, ज्यांनी महायुतीशी गद्दारी केली, अशा लोकांनी या ठिकाणी 10 ते 15 जण टोळके आले आणि त्यांनी भरतशेठ समोरच आरेरावीची भाषा त्यांनी सुरुवात केली. आणि एक प्रकारचं चांगल्या दौऱ्याला नागरिक या ठिकाणी हजारो उपस्थित होते. त्यांचे प्रश्न हे भरतशेठ सोडवत होते. अशा टायमाला एक मीडियाच्या समोर किंवा एक जनतेसमोर एक चुकीचा मेसेज जावा आणि हे दौरा या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न, जे स्वतः स्वयंघोषित पदाधिकारी म्हणून समजतात अशा लोकांनी केलेलं आहे. याबद्दल आम्ही त्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठांना आणि पोलीस प्रशासनाला याबद्दल कळवलेलं आहे. कोण होते पदाधिकारी, माजी पदाधिकारी, काय नाव? जे माजी शहर प्रमुख आहेत, ज्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे, अशा आणि काही त्यांच्यासोबतच्या त्यांच्या जवळच्या टोळक्यांनी अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी गढूळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनोज शेजवाल हे विधानसभेमध्ये आडम मास्तर असतील किंवा वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा दिला, यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. ते सावंत समर्थक म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतात. आणि सावंतांनी या अगोदर एक कोकणातून येऊन एक मंत्री या ठिकाणी किंवा कोकणातून येऊन जर एखाद्याने पश्चिम महाराष्ट्रात आमच्या जिल्ह्यामध्ये ढवळाढवळ करू नये असं स्टेटमेंट तानाजी सावंतांनी आधी दिलं होतं. आणि त्यांचे हस्तक आज भरतशेठ गोगावले आलेले असताना त्यामुळे जाणून बुजून या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या अंगावर देखील धावण्याचा प्रयत्न केला, तुमची गच्ची पकडण्याचा प्रयत्न केला असं देखील बोलत होते. काय नेमका प्रकार? नाही, त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. भरतशेठच्या बाजूलाच मी होतो, परंतु त्या ठिकाणी शिवीगाळ करण्याचा प्रयत्न, ढकलाढकली करण्याचा प्रयत्न, एकंदरीत पक्षाच्या शिस्त ज्यांना माहीत नाही अशी लोक या ठिकाणी गोंधळ घालण्याचा जाणून बुजून सावंतांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या, या ठिकाणी सावंत गटाचं काम करणाऱ्या लोकांनी हे केलेलं आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना आरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण आरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स,
अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.